भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मिरज शहरात दिनांक 13 ऑगस्ट रोजी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून सकाळी रॅलीची सुरुवात झाली। ही रॅली गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व इथं रॅलीचा समारोप झाला। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, सुमनताई सुरेशभाऊ खाडे, युवा नेते सुशांतभाऊ खाडे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, रसिकाताई खाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेविका स्वाती पारधी, मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे राज्य चिटणीस फारुख जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉक्टर महेश कुमार कांबळे, बाबासाहेब अळतेकर, दिगंबर जाधव, चैतन्य भोकरे, रुपाली देसाई, मनीष देशपांडे, मिलिंद भिडे यांच्यासह विविध पक्ष, विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनसीसी विद्यार्थी, माजी सैनिक, महिला भगिनी, राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात ही रॅली पूर्ण केली। देशभक्तीपर गाणी वाजविणारा बँड, एनसीसीचे गणवेशातील छात्र, उपस्थितांच्या गळ्यातील तिरंगा मफलर व हातातील तिरंगा झेंडे यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामूहिक राष्ट्रगीत होऊन रॅलीचा समारोप झाला। आज भारतवर्ष घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा संदेश दिला खाली। त्या पद्धतीनं आज महत्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिले, विनंत्या केलेत। आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज संपन्न झाली। त्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, मकरंद देशपांडे असतील, शेट्टी असतील, अरुणभाई असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आपले आमचे अध्यक्ष आहेत, अण्णा, असे सगळे बरेच सगळ्यांची नावं घेतली पण सगळे इथे उपस्थित राहिलेले आहेत। माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथे उपस्थित दाखवते आहे। राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं, त्यावेळी दिवसांना ही रॅली, भव्य रॅली आज इथं संपन्न झाली। आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता। मलखांबच्या मुलांनी पूर्ण 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे वेगळं वातावरण तयार केलं, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो। सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते बंधू बहिणींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माजी सैनिकांना, सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण हा रॅलीची शोभा वाढवली। असंच प्रेम, राष्ट्रीय प्रेम असंच वाढवत जाऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद।